हॅलो, हाय, नमस्कार. तर नवीन एका शॉर्ट्समध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आता दसरा चालू झाला आहे, त्यामुळे सकाळी देवाची पूजा नसते. फक्त देवाला फुले चेंज करून उदबत्ती आरती वगैरे लावायची. ते करून झाल्यानंतर आम्ही अंबाजनी इष्टिकेचे पूजन केलते. त्याला पण उदबत्ती आरती नैवेद्य दाखवला. महालक्ष्मीचं छान दर्शन घेतलं. त्याच्यानंतर सकाळच्या डब्याची तयारी करायला चालू केलं. तर आमच्या इथे दौड येणार होती, दुर्गा माता दौड. तर आम्ही रात्रीच त्याची तयारी, रांगोळ्या वगैरे दारात सगळ्या गल्लीतून काढलेल्या होत्या. छान वाटतं. दसऱ्याचे 9 दिवस कसे जातात कळतच नाही. रोज वेगवेगळं काही काही ना काहीतरी असतं. दांडिया वगैरे असतात. आमच्या इथे दुर्गादेवी बसली तिथे तिथे संध्याकाळी जायचं किंवा किंवा आम्ही आमच्या गल्लीमध्ये पण खेळतो. त्याच्यानंतर डब्याची तयारी करायची. मी आधीच थोडी भेंडी वगैरे चिरून ठेवलेलं. बाकीची आल्यानंतर तयारी केली. भेंडीची पूर्ण तयारी केली. त्याच्यामुळे तुळशीला सकाळी छान पाणी घातलं. अगरबत्ती, हळदी कुंकू लावलं, नमस्कार केला. त्याच्यानंतर बाकीच्या तयारीला लागले. तर सकाळी सकाळी खूप कामे असतात. मुलांना उठवायचं, टिफिनसाठी शाळेमध्ये तयार करायचं, बाकी घरातली छोटी मोठी कामं असतात. सकाळची खूप धावपळ असते, त्याच्यानंतर निवांत असतं. त्यामुळे आपल्याकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. पाणी गरम करायला, त्यामुळे मी पटकन ओव्हनमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. माझं डिटॉक्स वॉटर पिलं. तिकडेच मी भेंडीच्या भाजीची तयारी करत होते. भेंडीच्या भाजीला फोडणी दिली. कांदा मी आधीच सगळी तयारी करून घेतली, त्यामुळे आल्यानंतर मला जास्त वेळ लागला नाही. कांदा वगैरे टाकला आणि त्याच्यामध्ये चटणी मीठ टाकलं आणि भेंडी तेलामध्ये आधी भाजून न घेता आपण कांद्यामध्येच भेंडी छान खूप वेळ अशी वाफेवरती करायची. त्याच्यामध्ये पाणी थोडंही घालायचं नाही, फक्त वाफ ठेवायची आणि झाकण पण ठेवायचं नाही. बाकीची काम करत करत ती भेंडी हलवायची. एकदम टेस्टी आणि खूप छान लागते. तुम्ही एकदा अशी नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर बाकीच्या चपात्या वगैरे आवरल्या. त्याच्यामध्येच त्याला उठवायचं, त्याला ब्रश वगैरे करायला द्यायचं, बाकीचं पाणी वगैरे काढायचं. त्याच्याकडे बघत बघत बाकीची कामं करायची. टिफिन वगैरे भरायचा आणि त्याची तयारी झाल्यानंतर त्याला नाश्ता द्यायचा. म्हणजे काही जास्त वेगळं करत नाही. सकाळी त्याला चपातीच खायला आवडते. रोज तेच तेच खाऊन कंटाळतो, त्यामुळे मी एक चपाती आणि भाजीच खायला देते आणि टिफिन भरायचा. आपल्याला व्लॉग आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब